अफगाणिस्तान विरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे। एकदिवसीय संघामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश केला गेलेला आहे। यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचे तब्बल 3 वर्षांनंतर एकदिवसीय संघामध्ये पुनरागमन झालंय, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली गेली आहे। कसोटी संघामध्ये गुरनूर ब्रार, माधव सुथार आणि हर्ष दुबे यांना पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे। के.एल. राहुलकडे कसोटी संघाचं उपकर्णधार पद सोपवलं गेलंय। अफगाणिस्तानचा भारत दौरा 6 जून पासून सुरू होत असून एक कसोटी आणि 3 वनडे सामने सुद्धा खेळवले जाणार आहेत। नवोदित खेळाडूंना पहिल्यांदाच संधी दिली गेलेली आहे आणि अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झालेला आहे। ईशान किशनचं वनडेमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालंय आणि वनडे संघामध्ये रोहित आणि विराट सुद्धा असणार आहेत। 3 वर्षांनंतर ईशान किशननं वनडेमध्ये पुनरागमन केलेलं आहे। बुमराह जडेजाला विश्रांती दिली गेली आणि नव्या खेळाडूंना या मालिकेमध्ये संधी दिली गेलेली आहे।